नमस्कार मंडळी, मी विजय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज मी आलेलो आहे मुंबईमध्ये मोन्ट्रा इलेक्ट्रिकचे लॉन्च इव्हेंटसाठी. आपल्याला देखील इन्व्हाइट केलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मोन्ट्रा कंपनीची जी मोन्ट्रा एव्हिएटर E350X इलेक्ट्रिक पिकअप आहे, जो की ट्रू इलेक्ट्रिक पिकअप नावाने मोन्ट्रा इलेक्ट्रिकने सांगितलेले, आणि या इलेक्ट्रिक पिकअप बद्दल संपूर्ण डिटेल माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मराठीवरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. आम्हाला देखील इव्हेंटला बोलवलं होतं आणि इथे लॉन्च इव्हेंट जो आहे तो आम्ही अटेंड केला आणि इव्हेंटमध्ये ही गाडी जी ती अनवेल करण्यात आलेली, स्पेसिफिकेशन काय, फीचर्स काय काय दिलेले, गाडीची रेंज देखील चांगली आणि इथे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लॉन्च इव्हेंटचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघत आहात. आणि गाडी देखील मला पर्सनली खूप चांगली वाटलेली आहे आणि गाडीमध्ये फीचर जर बघितलं तर फीचर सुद्धा भरपूर चांगले देण्यात आलेले आहे. गाडीचा लुक जर बघितला तर दिसायला सुद्धा गाडी जी आहे ती नक्कीच चांगली. आणि यांचे जर मोन्ट्रा इलेक्ट्रिकचं शोरूम जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ते आलेले आहेत, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये यांचे शोरूम देखील आहेत. ऑटोमन वोल्टी नावाने शोरूम जे ते पुणे आणि मुंबई या ठिकाणी आहेत. पुण्यामध्ये सुद्धा नवले ब्रिज या ठिकाणी तुम्हाला मोन्ट्रा इलेक्ट्रिकचं शोरूम सुद्धा बघायला मिळेल. आणि ही जी इलेक्ट्रिक पिकअप आहे ना, ही खूप चांगली आहे आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये जर बघितलं तर यामध्ये रेंज देखील गाडीची चांगली दिली आहे आणि इव्हेंट जो आहे तो देखील चांगल्या प्रकारे त्यांनी ठेवलेला होता. त्यानंतर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला चालू करूया. आणि सुरुवातीला जर फ्रंट लुक बघितला गाडीचा तर तो दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक लुक मध्ये बघायला मिळेल. विंडशील्ड किंवा ग्लास एरिया चांगला मोठा असा दिलेला आहे. 2 वायपर तुम्हाला इथे मिळून जातात. इव्हिएटरची बॅजिंग तुम्हाला या साईडला इथे मिळून जाते. सेंटरमध्ये मोन्ट्रा कंपनीचा लोगो जो आहे तो क्रोम मध्ये चांगल्या प्रकारे दिसायला सुद्धा चांगला दिसतं. हेडलॅम्पचा सेटअप बघितला तर फुल्ली एलईडी मध्ये तुम्हाला हेडलॅम्प मिळून जातात. खाली फॉग लॅम्प दिलेले आहेत. बंपर जो आहे तो तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये मिळून जातो. साईडला एक फुटस्टेप देखील देण्यात आलेले आणि फ्रंटचा लुक मला पर्सनली खूप चांगला वाटलेला आहे या इलेक्ट्रिक पिकअपचा. आणि हे भरपूर सारे कलर व्हेरियंट मध्ये तुम्हाला ही गाडी जी आहे अवेलेबल देखील आहे. इथे तुम्हाला E350X बॅजिंग क्रोम मध्ये बघायला मिळून जाते. आणि ORVM जर बघितले तर ते तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये मिळून जातात. इंडिकेटर जे ते डोरवरती देण्यात आलेले आहे. इथे टायर साईज बघितला तर 15 इंच टायर जे ते तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात आणि फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे. आणि टायर साईज देखील चांगला मोठा असा तुम्हाला मिळून जातो, जो की 15 इंच आहे. आणि समोर आणि मागच्या साईडला सस्पेन्शन बद्दल बोलायचं झालं तर लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन म्हणजे पॅराबोलिक लिफ्ट स्प्रिंग पाटे सस्पेन्शन गाडीमध्ये दिलं. गाडीचा लोड डेक एरिया जर बघितला तो चांगला मोठा आहे. 10.4 फूट इतका गाडीचा लोड डेक एरिया आहे. आणि पेलोड कॅपॅसिटी बघितली तर 1700 किलो पेलोड जर तुम्ही या गाडीमध्ये घेऊन जाऊ शकता. पाठीमागे जर बघितलं तर मोन्ट्रा इलेक्ट्रिकची बॅजिंग तुम्हाला इथे बघायला मिळतं. टेल लॅम्पचा सेटअप जो आहे एलईडी मध्ये देण्यात आलेला आहे. रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला पाठीमागच्या साईडला मिळून जातात. स्पेअर व्हील जो आहे तो खालच्या साईडला इथे दिलेला आहे. आणि स्पेअर व्हील जो तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता. मोटर जो आहे PMS मोटरचा यूज करण्यात आलेला आहे. नॉमिनल पॉवर जी आहे 40 किलोवॅट आणि पीक पॉवर 80 किलोवॅट इतकी आहे. मॅक्झिमम टॉर्क जे आहे 300 न्यूटन मीटर इतका जनरेट करते आणि नॉमिनल टॉर्क जो आहे 110 न्यूटन मीटर इतका आहे. गाडीचा साईड लुक तुम्ही बघू शकता. या साईडने सुद्धा गाडी दिसायला जी आहे चांगली आहे. आणि डोर हँडल जर बघितलं तर ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला मिळून जातं. एक स्पेअर बॅटरी जी आहे तुम्हाला या साईडला दिलेली. लोड डेक देखील चांगला दिलेला आहे. 10 फुटाचा तुम्हाला लोड डेक एरिया जो तो मिळून जातो. गाडीमध्ये CCS2 फास्ट चार्जिंगची सुविधा देखील दिलेली आहे. त्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो, AC फास्ट चार्जिंगने जर तुम्ही गाडीची बॅटरी चार्ज केली 3.3 किलोवॅटच्या तर 10 तास 40 मिनिटं लागतात गाडीची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी. आणि साईड लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. DC फास्ट चार्जिंगने जर चार्जिंग केलं तर 30 किलोवॅटच्या DC फास्ट चार्जिंगने गाडीची बॅटरी जर चार्ज केली तर 1 तास 17 मिनिटांमध्ये गाडीची बॅटरी फुल चार्ज होते. आणि 40 किलोवॅटची लिथियम फेरोफॉस्फेट केमिस्ट्रीवाली बॅटरी गाडीमध्ये दिलेली. आणि इथे तुम्ही या साईडला हे दुसरं व्हेरियंट जे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. आणि मागचा जो कार्गो एरिया आहे किंवा डेक एरिया चांगला मोठा 10.4 फूट इतका दिला असल्यामुळे तुम्ही भरपूर सामान जे ते लोड करून तुम्ही व्यवसाय जो तुमचा वाढवू शकता. आणि हा कलर आणि हे व्हेरियंट देखील चांगलं आहे. आणि आम्ही ही गाडी जी आहे ते इथे बघितली इव्हेंटला तर खूप चांगली. आणि फीचर वाईज सुद्धा गाडीमध्ये फीचर सुद्धा चांगले दिलेले. आणि 40 किलोवॅटची बॅटरी तुम्हाला या इव्हेटर मध्ये मिळून जाते मोन्ट्रा इलेक्ट्रिकच्या. आणि तुम्हाला कशी वाटते ही मोन्ट्रा इलेक्ट्रिकची इव्हिएटर ही गाडी पिकअप जी आहे ते कशी येते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर मंडळी, यामध्ये ग्रेडेबिलिटी बघितलं तर 25% ग्रेडेबिलिटी तुम्हाला गाडीची मिळते. टर्निंग रेडियस जो तो 5.6 मीटर इतका देण्यात आलेला आहे. आणि इथे तुम्ही गाडीची बॅटरी जी ते अशा प्रकारे चार्ज करू शकता. आणि DC फास्ट चार्जिंग CCS2 सपोर्ट जे ते तुम्हाला फीचर जे ते फर्स्ट इन सेगमेंट गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातं. त्याचबरोबर मंडळी, वॉरंटी बद्दल बोलायचं तर बॅटरीवरती 5 वर्ष किंवा 7 वर्ष एक्सटेंडेड वॉरंटीचा देखील ऑप्शन तुम्हाला मिळून जातं. व्हेकलवरती 1,75,000 किलोमीटर किंवा 2,50,000 किलोमीटर इतकी वॉरंटी देखील अवेलेबल आहे. आता इंटेरियर चेक करूया मोन्ट्रा इलेक्ट्रिक इव्हेटरचं कसं आहे. तुम्ही डोर अशा प्रकारे
उघडू शकता। त्याचबरोबर प्लास्टिक क्वालिटी किंवा डॅशबोर्डची क्वालिटी जर बघितली ना, ती देखील एक चांगल्या क्वालिटीचं फिट अँड फिनिश मटेरियल जे ते गाडीमध्ये यूज करण्यात आलेले। विंडो तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता, डोअर लॉक अनलॉक जे ते आतनं अशा प्रकारे इथनं करू शकता। इथे एक पाण्याची बॉटल ती देखील ठेवू शकता। इथे इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे ब्रेक आणि ऍक्सिलेटर दोन पेडल तुम्हाला बघायला मिळेल। हेडलॅम्पचं थोडं ऍडजस्ट करायचं तुम्ही तिने ऍडजस्ट करू शकता। हेडलॅम्पचे कंट्रोल राईट साईडला दिलेले आहेत आणि स्टेअरिंग जे ते तुम्हाला पॉवर असिस्टेड स्टेअरिंग जे ते तुम्हाला मिळून जातं, जे की इलेक्ट्रिक पॉवर असिस्टेड आहे। आणि सीट कम्फर्ट जर बघितलं तर सीटची क्वालिटी कुशनिंग वगैरे जे ते एकदम चांगल्या क्वालिटीचे सीट जे ते गाडीमध्ये पिकअपमध्ये यूज करण्यात आले। हँडब्रेक तुम्हाला तिथे मिळून जातो। हेडलॅम्पचा थ्रू तुम्ही तिथं ऍडजस्ट करू शकता। स्पीडोमीटर जो आहे फुल्ली डिजिटल मिळून जातो, जे की तुम्ही तिथं डिजिटल स्पीड, ओडोमीटर, गाडीचं किलोमीटर किती झालं, बॅटरी पर्सेंटेज, बॅटरी किती चार्ज आहे, वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट साईडला स्पीडोमीटर वरती मिळून जातात। आणि स्पीडोमीटर जर बघितलं तर मित्रांनो फुल्ली डिजिटल आणि चांगला डिसेंट असा दिलेला आहे, जो की कलरफुल देखील आहे। आणि डॅशबोर्ड जर बघितला तर त्याची प्लास्टिक क्वालिटी जो बघितले तर फिट अँड फिनिश देखील गाडीची चांगली। इथे तुम्हाला एक स्क्रीन मिळून जाते, तिथे तुम्ही सॉंग्स वगैरे प्ले करू शकता। भरपूर फीचर जे ते स्क्रीनमध्ये देखील देण्यात आले। हॅझार्ड अलार्म स्विच तुम्हाला सेंटरमध्ये तिथे मिळून जातं। आणि गाडीमध्ये दोन मोड मिळतात, सिटी आणि पॉवर मोड सुद्धा दिलेला आहे। आणि एसी केबिन तुम्हाला मिळून जातं, जे की फर्स्ट इन सेगमेंट चांगले। इथे तुम्ही यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील मिळून जातो, तिथे तुमचा मोबाईल जो आहे तुम्ही चार्ज देखील करू शकता। आयआरव्हीएम वरच्या साईडला दिलेला आहे। सनवायझर जे दोन्ही साईडला तुम्हाला मिळून जातं। ग्रॅब हँडल देखील दोन्ही साईडला गाडीमध्ये दिलेले आहे। आणि इंटेरियर आणि डॅशबोर्ड ची क्वालिटी बघितली तर मला पर्सनली खूप चांगली वाटलेली। इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये जर बघितलं तर या मोंट्रा इलेक्ट्रिकच्या इव्हेटर हे 350X पिकअपमध्ये आणि इंटेरियर तुम्ही बघितलं अशा प्रकारचं आहे। आणि समोरचा लुक देखील मला पर्सनली खूप चांगला वाटलेला आहे। या गाडीची रेंज बद्दल जर बोलायचं झालं तर जी रेंज आहे सर्टिफाईड रेंज 245 किलोमीटरची इतकी, आणि रिअल वर्ल्ड रेंज जर बघितलं तर 170 किलोमीटर पर्यंत तुम्हाला या गाडीपासून मिळू शकते। आणि 0 ते 50 ची स्पीड अचीव करण्यासाठी या गाडीला 15 सेकंड लागतात। त्याचबरोबर गाडीची रेंज देखील मी तुम्हाला सांगितली, वॉरंटी ऑफर सांगितली। आणि मोटर आणि बॅटरी बघितली तर IP67 रेटिंग सोबत तुम्हाला मिळून जाते। टॉप स्पीड गाडीचा 80 kmph इतका आहे। आणि गाडीचा व्हील बेस जर बघितला तो 2677 mm इतका आहे। आणि या गाडीचा जर बघितलं तर फीचर जर बघितले तर फर्स्ट इन सेगमेंट फीचर तुम्हाला सिटी आणि पॉवर मोड मिळून जातं, फ्लीट मॅनेजमेंट सिस्टीम मिळून जाते, ओव्हर एअर अपडेट मिळून जातं, CCS2 फास्ट चार्जिंग आहे, LED हेडलॅम्प आहे, फॉग लॅम्प आहे, एसी केबिन मिळून जातो, प्रीमियम सीट देण्यात आलेले, इन्फोटेनमेंट सिस्टम गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातो। त्याचबरोबर टेलिमॅटिक्स, सेफ्टी फीचर मध्ये हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स बदलर, सीट बेल्ट रिमाइंडर असे सेफ्टी फीचर गाडीमध्ये दिलेले। आणि हा मोंट्रा इव्हेटरचा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि या मोंट्रा इलेक्ट्रिकची ही जी पिकअप आहे इव्हेटर E350X याचा डेडिकेटेड डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये आम्ही गाडी चालवून देखील बघणार आहोत। तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही गाडी चालवून बघणार आहोत, कशी आहे चालवायला, रेंज वगैरे किती, आणि डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ही गाडी जी आहे पुणे आणि मुंबईमध्ये देखील अवेलेबल आहे। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यांचा शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही नक्की यांना कॉल करून बाकीची माहिती किंवा गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे गोष्टी जे आहेत त्यांना कॉल करून विचारू शकता। तर मंडळी, आजचा हा मोंट्रा इलेक्ट्रिकची जी इव्हेटर ही इलेक्ट्रिक पिकअप या गाडीचा व्हिडिओ जो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इलेक्ट्रिक गाडी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।